मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात दोन गटातील वादांमध्ये गाड्यांची जाळपोळ। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात दोन गटात झालेल्या वादाचं रूपांतर जाळपोळमध्ये झाल्यानंतर आता या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी 6 वाजेपर्यंत या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या घटनेत पोलिसांनी रात्रीच काही संशयितांना ताब्यात घेतले आहे। गावात शांतता असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे। अंतर्गत वादातून दोन गटात वाद झाला असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे। पाळधी पोलीस ठाण्याच्या अज्ञात 20 ते 25 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत आचारबंदी लागू करण्यात आली आहे। पाळधी गावामध्ये दंगल झाल्याचं सांगितलं जात आहे, वस्तुस्थिती काय? ही सध्या शांतता आहे। आम्हाला जो माहिती मिळाली आम्ही लगेच सगळे पूर्ण स्टाफ, धरणगावचा पूर्ण स्टाफ, पाळधी स्टाफ, RCP आम्ही पोहोचलो आहे। काही प्रकार झाला आहे, काय घटना आहे? काही दुकानं वगैरे फुटले आहेत। आम्ही आरोपींचा शोध घेतो आहे। माननीय SP साहेब आहेत, IDC साहेब आहेत, DSP साहेब आहेत, आमचं पूर्ण स्टाफ आहे, RCP आहे। सध्या आता गावात शांतता आहे, आमचं बोलणं चालू आहे आणि ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्व गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल। कशामुळे घडलेलं आहे सर, काय कारण आहे? त्या संदर्भाने तपास चालू आहे। आम्ही सध्या जरा शांतता करतोय। आता या गावात पूर्ण शांतता झालेली आहे। प्राथमिक अंदाज काय घडलेलं आहे सर, काय कशामुळे एवढं दगड किंवा काय घडलेलं? तोच तपास चालू आहे, कारण आम्ही सगळे आता पहिली शांतता करतोय सगळेजण। थोडं शांतता होऊ द्या, संपूर्ण माहिती मिळेल। थोडा गुन्हा दाखल होऊ द्या। नाही मी काय म्हणतोय दादा, इकडे एक चप्पलचं दुकान जळलं गेलंय, तिकडे एक दुकान फुटलंय टीव्हीचं आणि एक वेफर्सचं दुकान फुटलंय। तर संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला संपूर्ण माहिती कळवतो आम्ही। फक्त नाही, अजून एक आरोपी घेतला आहे ताब्यामध्ये। संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला कळवतो, आम्हाला थोडा वेळ द्या प्लीज। काय सांगणार मॅडम, या ठिकाणी पाळधी गावामध्ये काल दंगल झालेली आहे, दोन गट समोरासमोर आलेले आहेत, आताची काय नेमकी परिस्थिती, किती आरोपींना ताब्यात घेतले? काल रोजी रात्री धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी या गावामध्ये एक दोन गटातील भांडणाचं पर्यावसन हे थोडंसं काही दुकानांची जाळपोळ करण्यामध्ये झालं होतं। त्या संदर्भाने पाळधी पोलीस स्टेशन OP अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता, आणि काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। सध्या इथे मोठ्या प्रमाणात फौजपाठा उपलब्ध आहे आणि सध्या तरी इथे शांतता आहे। काही अंतर्गत वादामुळे सदरचा जो जी घटना आहे ती घडलेली आहे। नव्यानं सुरू होणाऱ्या BBS न्यूज महाराष्ट्र या वृत्तवाहिनीला हार्दिक शुभेच्छा। तसेच नववर्षाच्या सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक लक्ष्मीताई ताठे, अध्यक्ष विवेक फाउंडेशन व कल्याणी औद्योगिक संस्था चेअरमन तथा माजी जिल्हाध्यक्ष शिंदे गट शिवसेना। नवी मुंबईत 2023च्या तुलनेत 2024 मध्ये सायबर गुन्हेगारीत वाढ, फसवणुकीची रक्कम चौपट वाढली। नवी मुंबई शहरात यावर्षी सायबर गुन्हेगारीचे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। यावर्षी साधारणतः 12,300 नागरिकांना गंड घालत सायबर चोरट्यांनी तब्बल 270 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे। तर 2023 मध्ये 7,000 नागरिकांची सायबर चोरट्यांनी 67 कोटी रुपयांची फसवणूक केली होती। यामध्ये सर्वाधिक प्रकरण ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा देण्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचं दिसून येते। यावर्षी 40 ते 50 सायबर चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून सायबर गुन्हेगारी विरोधात जनजागृती करण्याचे सर्वोत्पारी प्रयत्न करण्यात असल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी दिली आहे। सर, यावर्षी किती सायबर क्राईम्स आपल्या नोंदणीमध्ये झाले आहेत आणि त्याच्यामध्ये डिटेक्ट किती झाले आहेत आणि याच्यामध्ये कसं म्हणजे विक्टिम कोणत्या वय गटातले लोक आहेत? आपल्या भारतामध्ये जेव्हापासून ऑनलाईन बँकिंग आणि नेट बँकिंग, ई-वॉलेट सुरू झालेले आहेत तेव्हापासून सायबर गुन्ह्यांच्या मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होत आहे। त्यासाठी नवी मुंबई ही काही त्यामध्ये अपवाद राहिलेला नाहीये। साधारणतः 2024 मध्ये आपल्या इथे 270 कोटीचा सायबर फ्रॉड झालेला आहे। त्याच्यामध्ये साधारणतः 12,300 लोकांची यामध्ये फसवणूक झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण 40 ते 50 लोकांना त्याच्यामध्ये अरेस्ट केलेलं आहे।
मागच्या वर्षी साधारणतः 67 कोटीचा फ्रॉड पूर्ण आपल्या वर्षभरामध्ये झालो होता आणि त्याच्यामध्ये 7,000च्या आसपास लोकांची फसवणूक झालेली होती. म्हणजे यावर्षी साधारणतः 5,000 लोकांची जास्त फसवणूक झालेली आहे आणि आपण गेलेली मालमत्ता ही 67 कोटीवरून 270 कोटीपर्यंत गेलेली आहे. परंतु आम्ही याच्यामध्ये डिटेक्शनचं प्रमाणही वाढवलेलं आहे. आम्ही साधारणतः 40 ते 50 लोकांना याच्यामध्ये अरेस्ट केलेलं आहे. बऱ्याच लोकांना 41च्या नोटीस देऊन त्यांच्याविषयी पण इन्क्वायरी चालू आहे आणि पोलिसिंगच्या सोबतच आम्ही याच्यामध्ये जनजागृतीसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न सुरू केलेले आहेत. कारण सायबर क्राईम डिटेक्ट करणं, त्यानंतर आरोपींना जेलच्या गजात टाकणं याच्यामध्ये खूप लेंदी प्रोसेस आहे, वेळ लागतो आणि लोकांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यामुळे माननीय CP सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 14 ऑगस्ट 2024 रोजी नवी मुंबई पोलिसांचं व्हॉट्सअप चॅनल काढलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 68,000 लोकांपर्यंत आता सध्या पोहोचलेलं आहे. आणि त्याचबरोबर आम्ही नवी मुंबई पोलिसांचं सायबर सेफ नवी मुंबई ऑफिशियल या नावाचं यूट्यूब चॅनल पण आम्ही साधारणतः 1 महिन्यापूर्वी सुरू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा आम्ही सायबर क्राईमचा अवेअरनेस सुरू केलेला आहे. हे केल्यानंतर देखील अजून आम्हाला लोकांच्या पर्यंत पोहोचवून त्यांना सांगावंसं ची गरज वाटली. त्यामुळं आम्ही गेल्या 1 महिन्यापासून साधारणतः 28 नोव्हेंबरपासून आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये रोज 2 ज्या मोठ्या सोसायटी आहेत किंवा रहिवासी सोसायटी आहेत त्यांना भेट द्यायला चालू केलेलं आहे आणि त्या ठिकाणी अधिकारी आणि आमचे अंमलदार जातात. त्या ठिकाणी लोकांना सायबर क्राईमची मोडस ऑपरेंडी काय काय असते, मग त्याच्यामध्ये शेअर मार्केटचा फ्रॉड असेल, डिजिटल अरेस्टचा फ्रॉड असेल, पार्सल फ्रॉड असेल, लोन ॲपचा फ्रॉड असेल किंवा मग इतर इलेक्ट्रिसिटी फ्रॉड, OTP फ्रॉड, .apk फ्रॉड, या सर्व फ्रॉडच्या बाबतीतली माहिती दिली जाते. लोकांना आमचा व्हॉट्सअप चॅनल आणि यूट्यूब चॅनलची माहिती दिली जाते. कारण सगळीच लोक त्या कार्यक्रमाला हजर नसतात, त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांच्या माध्यमातून सुद्धा ही माहिती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकू आणि जेणेकरून आपल्या नवी मुंबईतील प्रत्येक MIDC वाजोळ परिसरातील ESIC हॉस्पिटल प्रदूषणाच्या विळख्यात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील MIDC वाजोळ परिसरात कामगारांना आरोग्य सुविधा मिळवून देण्याकरिता निर्माण करण्यात आलेली ESIC हॉस्पिटल सध्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहेत. ESIC हॉस्पिटलच्या लगत असलेल्या बंद बस स्थानकाला ग्रामपंचायत स्थानिक प्रशासनाने कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड केल्याने याचं बंद बस स्थानकात सर्रोजपणे कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. तसेच दररोज मोठ्या प्रमाणावर उघड्यावर कचरा जाळण्यात जात आहे. त्यामुळे धुरामुळे, टाकाऊ कचऱ्याच्या धुरामुळे परिसरातील ESIC हॉस्पिटल प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहे. धुरामुळे हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी येणाऱ्या रुग्णांसहित वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सर ये ESIC का अस्पताल है यहाँ पे, और यहाँ पे पीछे जो है वो हर रोज कचरा जलाते हैं, प्रदूषण बढ़ रहा है पीछे, तो इससे क्या तकलीफ हो रही है और आपकी क्या मांग है सर? नमस्कार, मेरा नाम है डॉक्टर परमेश्वर स्वामी, मैं ये DCPO वालूस का इंचार्ज हूँ। ये पीछे जो लोग कचरा जलाते हैं करीबन 2-3 सालों से है और इससे बहुत सारा धुआं निकलता है, पोल्यूशन होता है। यहाँ पर ओपीडी में हर दिन करीबन 250 तो 300 मरीज आते हैं। ऑलरेडी वो पेशेंट खुद बीमार रहते हैं, उनको अगर ऐसा धुएं वाला हवा मिल गया तो उनका बीमारी और बढ़ता है। और हम भी यहाँ जितने लोग काम करते हैं, हम यहाँ हमारा खिड़की तक खुला नहीं कर सकते क्योंकि वो धुएं से हमको भी बहुत तकलीफ होती है। तो मेरा एक निवेदन है कि ये कचरा जलाना बंद करना चाहिए जल्द से जल्द, क्योंकि इसके ऊपर ये अस्पताल है, पेशेंट को बहुत परेशानी झेलनी पड़ रही है और हमारा भी जो यहाँ के डॉक्टर्स है, हमारा जो स्टाफ है, उनका भी हेल्थ धोखे में आ रहा है।
नूतन वर्षाच्या व नव्यानं सुरू होणाऱ्या BBS न्यूज नेटवर्क महाराष्ट्राला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश उत्तमराव पगारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, एकतावादी जिल्हाध्यक्ष. नववर्ष स्वागतासाठी सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात पहाटेपासूनच हजारो भाविकांनी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केल्याची पाहायला मिळत आहे. वेगवेगळे संकल्प घेऊन नवीन वर्षाची सुरुवात भाविक देवदर्शनाने करतात. यासाठीच भाविकांची मोठी गर्दी मंदिरात दिसत आहे. मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात काही भाविक पहाटेपासूनच मंदिरात हजर झाले, तर काहींनी रात्रीच्या पार्टीनंतर थेट सिद्धिविनायकला येत दर्शन घेतले. पहिली आरती अनुभवण्यासाठी काही भाविक रात्रीच शेवटचे लोकल आणि पहाटेची पहिली लोकल पकडून आलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर भक्तांची अलोट गर्दी पाहता मंदिर प्रशासन आणि पोलिसांनी चोख व्यवस्था केली आहे. भक्तांची सोय आणि सुरक्षा यासाठी विशेष व्यवस्थापन केले गेले आहे. भाविकांच्या मते नवीन वर्षात चांगल्या गोष्टी करण्याचा संकल्प बाप्पांच्या चरणी अर्पण करून वर्षाची सुरुवात सकारात्मक करण्याचा प्रयत्न या भाविकांकडून केले जात आहे. नव्यानं सुरू होणाऱ्या BBS न्यूज महाराष्ट्र या वृत्तवाहिनीला हार्दिक शुभेच्छा. तसेच नववर्षाच्या सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक लक्ष्मीताई ताठे, अध्यक्ष विवेक फाउंडेशन व कल्याणी औद्योगिक संस्था, चेअरमन तथा माजी जिल्हाध्यक्ष शिंदे गट, शिवसेना. वडनेर भैरव फेस्टिवल समितीच्या वतीने नाशिक मनपाच्या माननीय नगरसेविका प्राध्यापक डॉक्टर वर्षा अनिल भालेराव वडनेर भैरव भूषण पुरस्काराने सन्मानित. नाशिक महानगरपालिकेच्या मागच्या सन 2017च्या निवडणुकीतच प्रथमच निवडून आलेल्या प्राध्यापक डॉक्टर वर्षा अनिल भालेराव यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिकपणे केलेल्या भरीव कार्याबद्दल दखल घेत वडनेर भैरव फेस्टिवल समितीच्या वतीने त्यांना वडनेर भैरव भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. फ्रावशी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सायन्स विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या नगरसेविका प्राध्यापक डॉक्टर वर्षा भालेराव यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्याची दखल घेत अनेक संस्थांनी त्यांना गौरवले आहे. त्यामध्ये नाशिक सिटीझन फोरमच्या वतीने विशेष कार्य पुरस्कार, लायन्स क्लबच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार, संत गाडगेबाबा पतसंस्थेच्या वतीने कर्मवीर काकासाहेब सोलापूरकर नाशिक भूषण पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार, सहयोजक परिवाराच्या वतीने आदर्श समाजसेविका पुरस्कार, अखिल भारतीय पत्रकार संघटनेच्या वतीने आदर्श नगरसेविका पुरस्कार, वीरांगणा पुरस्कार यांच्यासह अनेक संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करत असताना त्यांनी नाशिक महानगर मध्ये ST महामंडळाने शहर बस सेवेची संख्या कमी करत ही सेवा चालवण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर सप्टेंबर 2017 मध्ये नाशिक मनपाच्या महासभेत प्रश्न उपस्थित करून या विषयाला चालना दिली. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस व पालकमंत्री माननीय श्री गिरीश महाजन यांच्याकडे व महाराष्ट्र शासन, ST महामंडळ, नाशिक मनपा यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून नाशिक शहर बस सेवेची नितांत असलेली गरज निदर्शनास आणून देत माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस स्वप्नातील सिटीलिंक शहर बस सेवेचा शुभारंभ नाशिक महानगरात झाला. त्याच कार्यक्रमात नगरसेविका प्राध्यापक वर्षा भालेराव यांना माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते बस सेवेच्या अविरत पाठपुरवठ्याबद्दल गौरवण्यात आले. या सिटीलिंक बस सेवेला अल्पावधीतच केंद्र शासनाचा उत्कृष्ट बस सेवेचा पुरस्कार मिळाला.
महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांनी ऑनलाईन प्रशिक्षण घेतले, तर नाशिक जिल्ह्यातील UPSC आणि MPSC परीक्षेत यश संपादन केलेल्यांचा त्या मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार केला। दिव्यांगांसाठी त्या सातत्याने कार्यरत असताना व त्यामुळे राष्ट्रीय मनानं दिलदार, दिसायला रुबाबदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेता आमचा शानदार। नाशिक जिल्ह्याचे युवा नेतृत्व ऊर्जा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमोल दिनकर दादा पाटील यांना वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा। शुभेच्छुक लियाकत शेख, संचालक यादगार चिकन सेंटर व तसेच लायन्स सिक्युरिटी एजन्सी सातपूर नाशिक। स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रामद्वारे विद्यार्थ्यांना सुरक्षा आणि स्वच्छतेचे धडे। सातपूरच्या मनपा शाळा क्रमांक 27 हिंदी विभागातील विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग। नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा, स्वच्छता, ट्रॅफिक नियम आणि गुन्हेगारी प्रवृत्ती याविषयी जनजागृती करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। या उपक्रमांतर्गत सातपूर कॉलनीतील मनपा शाळा क्रमांक 27 हिंदी विभाग मध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण, स्वच्छता, गुन्हेगारी प्रवृत्तीपासून बचाव आणि ट्रॅफिक नियमांचे पालन याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले। तसेच शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले। वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार सचिन जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना ट्रॅफिक नियमांचे महत्त्व समजावून सांगत रस्त्यावरील सुरक्षिततेचे धडे दिले। यासोबतच विद्यार्थ्यांनी शहरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून समाजात स्वच्छतेचा संदेश दिला। या कार्यक्रमाच्या यशस्वी योजनेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक नितीन देशमुख, सचिन चिखले, अनुप मेश्राम, गोपाल दोनाडकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवत त्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग होण्यास प्रेरित केले। स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण होण्यास मदत झाली आहे। पोलीस आणि शाळांमधील समन्वयाने उभारलेल्या या उपक्रमांचे संपूर्ण नाशिक शहरात कौतुक होत आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांचे नेतृत्व आणि या उपक्रमातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वी ठरला आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक। सर, नाशिक पोलीस आयुक्तांच्या वतीने मनपा शाळांमध्ये मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे। त्याबद्दल आपण आता मुलांना घेऊन कुठं चालला आहात आणि पुढील त्यांचा कार्यक्रम कसा असणार? नमस्कार, मी सचिन चिखले। आपल्या नाशिक महानगर क्षेत्रामध्ये सन्माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब व सन्माननीय चंद्रकांत खांडवी साहेब या दोघांच्या मार्गदर्शनाने स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम हा मनपा शाळांमध्ये राबवला जात आहे। यामधून मुलांना चांगलं नागरिक घडविणे या संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन शिबिर असतील, चर्चासत्र असतील, उपक्रम असतील हे घेतले जातात। असाच आजचा हा कार्यक्रम आमच्या मनपा हिंदी शाळा क्रमांक 27 मध्ये या स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत होत असून आजच्या दिवशी आमच्या शाळेतील इयत्ता 8वीचे विद्यार्थी हे नवशा गणपती येथे जाऊन नाशिक शहर हे स्वच्छ शहर व सुंदर शहर बनवण्यासाठी हा उपक्रम घेत आहोत। आत्ता नवीन नियुक्त झालेल्या आपल्या महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम खत्री मॅडम यांच्या मार्गदर्शनाने पण हे शहर स्वच्छ बनवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे। यासाठी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे सन्माननीय सचिन जाधव सर हे पण या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने गायडन्स करत असतात, मार्गदर्शन करत असतात। यामुळे एक चांगली नवीन पिढी या ठिकाणी घडणार आहे आणि आजचा हा उपक्रम पण एक भविष्यातला चांगला नागरिक म्हणून खूप महत्त्वाचा असा उपक्रम या ठिकाणी आम्हाला वाटतो। सर, शासनाच्या या उपक्रमामध्ये पालकांनी आपल्या पाल्यांना जास्तीत जास्त
त्यामध्ये प्रोत्साहन करण्यासाठी आपण काय आवाहन कराल? नक्कीच बघा, मुलं हे शाळेमध्ये शिक्षकांच्या समोर अध्यापनाचे धडे घेत असतात, त्याचबरोबर संस्काराचे किंवा नीतिमूल्याचे धडे घेत असतात. हे नीतिमूल्याचे धडे आत्ता शिक्षकांसोबतच पोलीस विभाग जर अशा पद्धतीने कार्यक्रम घेऊन करत असेल तर याला सहकार्य म्हणून सर्व पालकांनी पण आम्हाला मदत केली पाहिजे. कारण शेवटी काही झालं तरी मुलं ही काही तासांसाठी का असेना ती आपल्या आईवडिलांच्या छत्रछायेखाली असतात. आईवडिलांचे जर संस्कार चांगले असतील तर भावी नागरिक घडण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि पुढची पिढी ही एक चांगली सुदृढ नागरिक म्हणून विकसित होईल अशी आम्हाला आशा आहे. यासाठी नक्कीच पालक आम्हाला सहकार्य करतील अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. सर, नाशिक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी आपण कशा संदर्भात शिबिर आयोजित केलेलं आहे त्याबद्दल काय माहिती सांगाल? नमस्कार, मी पोलीस हवालदार सचिन जाधव, नेमणूक शहर वाहतूक विभाग नाशिक शहर. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर व पोलीस उपायुक्त श्री चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही मनपा शाळेत स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमाअंतर्गत इयत्ता 8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी चांगली नीतिमूल्ये रुजवण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र पोलीस विभागातर्फे हा उपक्रम राबविला जात आहे. त्यात 8वी आणि 9वीच्या मुलांना चांगलं नागरिक बनवणं हा शासनाचा मेन उद्देश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना फील्ड व्हिजिट वेगवेगळे उपक्रमामध्ये त्यांना आम्ही भाग घेत आहोत व त्यांना चांगलं नागरिक बनवणे हा आमचा एक संकल्प आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून पैशाची लूट. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातून दर्शनासाठी पैशाची मागणी होत असल्याचं समोर येत आहे. नवीन वर्षानिमित्त अनेक राज्यातून तसेच देशभरातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र या भाविकांची लूट होताना दिसून येते. दर्शनासाठी वेळ लागत असताना अवघ्या अर्धा तासात दर्शन होतील असं सांगून भाविकांकडून व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली हजारो रुपये उकळले जात असल्याचं दिसतंय. व्हीआयपी दर्शन बंद असल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात येत असताना दुसरीकडे मात्र दर्शनाचा काळाबाजार होत असल्याचं दिसून येत आहे. त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थस्थान आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचे मुख्य ठिकाण, मुख्यालय, प्रमुख प्रशासकीय केंद्र आहे. या 3 आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. मात्र या तीर्थस्थानी आता दर्शनाचा काळाबाजार सुरू असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत अधिक माहिती शिवसेना शहराध्यक्ष सुरेश ताता गंगापुत्र यांनी दिली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये आत्ताच आजच चॅनलला मराठी हिंदी टीव्ही न्यूजला ते बघितलं आणि गावामध्ये असे प्रकार होत असेल तर ते त्र्यंबकेश्वर नगरीसाठी बदनामीकारक आहे आणि याला सर्वस्व त्या ठिकाणी असलेले जे पदाधिकारी आहे त्यांनी त्याच्यात प्रामुख्याने लक्ष घातलं पाहिजे. पोलीस डिपार्टमेंटनी लक्ष घातलं पाहिजे, पण कोणीही त्याच्यात लक्ष घालत नाही. 5-5 आणि 10-10 हजार रुपये घेऊन दर्शनाला आणि गाववाल्याला तिथं गेला का त्याला पहिला पास विचारतात, तुझं आधार कार्ड आहे का? आधार कार्ड असलं, समजा उद्या माझी मुलगी आली दर्शनाला तर तिचं आधार कार्ड तिकडचं राहतं, त्यावेळेस तिला परत पाठवलं जातं. तर ट्रस्टींनी आणि पोलीस डिपार्टमेंटनी याच्यामध्ये खास लक्ष घातलं पाहिजे. आणि जर नसेल त्यांच्या ज्यांनी होत तर त्यांनी त्या पदाचा राजीनामा देऊन टाकला पाहिजे. नव्यानं सुरू होणाऱ्या BBS न्यूज महाराष्ट्र या वृत्तवाहिनीला हार्दिक शुभेच्छा. तसेच नववर्षाच्या सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक लक्ष्मीताई ताठे, अध्यक्ष विवेक फाउंडेशन व कल्याणी औद्योगिक संस्था चेअरमन तथा माजी जिल्हाध्यक्ष शिंदे गट शिवसेना.
मालेगावकरांचा आक्रोश, रोहिंगा बांगलादेशी मुक्त मालेगाव आणि पोलीस आयुक्तालयांची मागणी. मालेगाव शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे आणि कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीचा विचार करता मालेगावकरांनी मोठा मोर्चा काढून शहरात पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची मागणी केली आहे. रोहिंग्या हटाव, बांगलादेशी मुक्त मालेगाव झालेच पाहिजे अशा घोषणा देत शहरातील नागरिकांनी, सामाजिक संघटनांनी एकत्र येत आपली मागणी मांडली. मालेगाव हे 10 लाखांहून अधिक लोकसंख्येचे शहर असून शहर केवळ 9 पोलीस स्टेशन आहेत. त्यामध्ये फक्त 225 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी ही संख्या अत्यल्प असून कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पेलणे कठीण होत आहे. मालेगावमध्ये जिल्हा स्तरावरील सर्व शासकीय कार्यालय असतानाही पोलीस आयुक्तालय नाही, यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. शहरात वाढत चाललेल्या अवैध घुसखोरीच्या समस्येला वाचा फोडत मोर्चात रोहिंग्या आणि बांगलादेशींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मालेगाव शहर रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरींनी मुक्त केलेच पाहिजे अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. सरकारी वकील शिशिरे हिरे म्हणाले, मालेगावमधील गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलीस आयुक्तालय ही काळाची गरज आहे. शहरातील वाढत्या समस्यांचा विचार करता शासनाने तातडीने निर्णय घ्यायला हवा. प्रदीप आबा पाटील यांनी सांगितले, मालेगावला सुरक्षित बनवायचे असेल तर घुसखोरी थांबवणे आणि कायदा सुव्यवस्था मजबूत करणे अत्यावश्यक आहे. पोलीस आयुक्तालयाची मागणी वर्षानुवर्ष प्रलंबित आहे. आता ती लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे. मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील नेते सहभागी झाले. या मागण्यांसाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. मालेगाव मधील या आंदोलनाने पुन्हा एकदा पोलीस आयुक्तालय स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. आता सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागले आहे. मालेगावकरांची खूप इच्छा होती की मालेगावमध्ये पोलीस आयुक्तालय आलं पाहिजे. कारण की मालेगावचे आपण बघतो आहोत की मालेगावचं आपण बाहेर गेलो तर मालेगावची ओळख काय आमची, तर मालेगावची ओळख अशी आहे की विदेशी आतंकवादी लादेन जेव्हा मरतो तर मालेगाव दंगल होते. पाकिस्तानमध्ये पाकिस्तान जिंकतं तर मालेगावमध्ये फटाके फोडतात आणि पाकिस्तान जिंदाबाद म्हणतात. मालेगावची जनता हैराण झालेली आहे. रोजची कुत्ता गोळी हा विषय इतका भयानक झालेला आहे. रोजच्या मोटरसायकल चोरीचा विषय झालेला आहे. लोकांच्या चांगल्या एरियामध्ये जाऊन मोबाईल विस्कवणं चालू, याच्यामध्ये हे सगळं झालेलं आहे. मालेगावची जनता हैराण झालेली आहे. मालेगावमध्ये आता परवाच सोमय्याजी येऊन गेलेत. त्यांनी सांगितलं की मालेगावमध्ये सगळ्यात जास्त तुमचे रोहिंग्या आहेत. आमचं असंच म्हणणं आहे की ह्या सगळ्या रोहिंग्यांमुळे, या घुसपेट लोकांमुळे मालेगावची सुरक्षता धोक्यात आलेली आहे. जर आमच्याकडे पोलीस आयुक्तालय आलं तर आमची सुरक्षा वाढणार आहे. 2000 पोलीस येणार आहेत, IPS अधिकारी येणार आहे. रिक्षा चोरीची नंबर प्लेट बनावट या प्रकरणी 6 रिक्षासह एकाच घेतले ताब्यात. गुन्हे शाखा युनिटची 1ची कामगिरी. नाशिक पोलीस आयुक्त परिसरातील रिक्षा चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी आदेशित केले होते. त्या अनुषंगाने गुन्हा शाखा युनिट क्रमांक 1च्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनानुसार रिक्षा चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेतला असता आरोपी नामे रामनाथ रामाभाऊ गोळेसर, व्यवसाय रिक्षा चालक, राहणार विराज कॉलनी, कॅनडा कॉर्नर, नाशिक, हा त्यांच्या ताब्यातील चोरीच्या रिक्षांचा मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून 1 रिक्षा जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर त्यास अधिक विचारपूस करता त्याने चोरी केलेल्या आणखी 5 रिक्षाबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या ताब्यातून एकूण 6,25,000 रुपये किमतीच्या एकूण 6 रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. सदरील रिक्षाबाबत मुंब्रा पोलीस ठाणे शहर, शिवाजीनगर पोलीस स्टेशन शहर, कळवा पोलीस स्टेशन ठाणे शहर अशा ठिकाणी रिक्षा चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपी जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई कामी शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबरनाथ ठाणे शहर येथे हजर करण्यात आले। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक मधुकर कड, हेमंत तोडकर, चेतन श्रीवंत, विशाल काठे, देविदास ठाकरे, रोहिदास लिलके, शरद सोनवणे, प्रदीप म्हस्के, संदीप भांड, नजीम खान पठाण, धनंजय शिंदे, रवींद्र आढाव, उत्तम पवार, विशाल देवरे, विलास चारोस्कर, जोगेश्वर बोरसे, नितीन जगताप, समाधान पवार, सुखाराम पवार, शर्मिला कोकणी, मनीषा सरोदे, अनुजा येवले या पथकाने ही कामगिरी उत्कृष्टरित्या पार पाडली। मनानं दिलदार, दिसायला रुबाबदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेता आमचा शानदार। नाशिक जिल्ह्याचे युवा नेतृत्व ऊर्जा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमोल दिनकर दादा पाटील यांना वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा। शुभेच्छुक लियाकत शेख, संचालक यादगार चिकन सेंटर व तसेच लायन्स सिक्युरिटी एजन्सी सातपूर नाशिक। पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ननाशी आउटपोस्ट तालुका दिंडोरी येथे गावाच्या भरवस्तीत सकाळी 10 वाजेच्या सुमारास पूर्व वैमनस्यातून एकाची धारदार कुऱ्हाडीने वार करत हत्या करण्याची घटना घडली आहे। हत्या केल्यानंतर आरोपी मैताचे शिर घेऊन कुऱ्हाडीसह पोलीस ठाण्यात पोहोचला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की ननाशी आउटपोस्ट प्राथमिक आरोग्य केंद्र नजीक ननाशी गावातील गुलाब रामचंद्र वाघमारे, सुरेश बोके व विशाल बोके यांच्यात काही कारणावरून गेल्या 2 वर्षापासून वाद सुरू होता। या वादाच्या कारणावरून वाडीवर्रे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली होती। मात्र आज नववर्षाच्या सकाळीच गुलाब वाघमारे, सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यात वाद उफाळून येऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाली। यात सुरेश बोके, विशाल बोके यांनी थेट गुलाब वाघमारे यांचे मुंडके कुऱ्हाडीने धडावेगळे केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। त्यानंतर बोके बंधूंनी सिनेमा स्टाईल पद्धतीने मयत वाघमारेंचे मुंडके व हत्यार घेऊन ननाशी पोलीस ठाण्यात दाखल होत झाल्याने घटनेचा खुलासा केला। या खुलासाच्या घटनेमुळे ननाशीत तणावाची स्थिती निर्माण झाली असून गावात पोलिसांची कुमक दाखल झाली आहे। नूतन वर्षाच्या व नव्यानं सुरू होणाऱ्या BBS न्यूज नेटवर्क महाराष्ट्राला हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आदेश उत्तमराव पगारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, एकतावादी जिल्हाध्यक्ष। बिबट्याच्या हल्ल्यात 2 शेळ्या 1 वासरू जागीच ठार। देवळा तालुक्यातील दहिवड येथील भवरी शिवारातील भाऊसाहेब खंडू सोनवणे गट नंबर 66-3 घराशेजारील शेताच्या खळ्यातील जाळीत बंदिस्त असलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली असून त्यात 2 शेळ्या 1 वासरू जागीच ठार झाले आहेत, तर एक बोकड घेऊन बिबट्याने पलायन केलं। पहाटे बाहेर आवाज आल्याने सदर शेतकरी भाऊसाहेब सोनवणे यांना जाग आली असता ते बाहेर आल्याने जाळीच्या शेळ्यांचा फाडशा पडलेला दिसून आला, तर बाजूच्या शेतात वन्य प्राण्यांचे पायाचे ठसे उमटल्याने हा हल्ला बिबट्यानेच केल्याची खात्री झाली आहे। बिबट्याच्या या हल्ल्यात 2 शेळ्या 1 वासरू जागीच ठार झाले असून एक बोकड घेऊन बिबट्याने धूम ठोकली। बाहेर शेळ्यांचा आवाज आल्याने सदर शेतकरी बाहेर आले असता हा प्रकार उघडीस आला। या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यावर वन विभागाचे अधिकारी देविदास चौधरी व जी पवार यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली व सदर घटनेचा सविस्तर पंचनामा केला असून या शिवारात सतत बिबट्याने पशुधनांवर हल्ले करीत धुमाकूळ घालत असल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये एकच खळबळ उडाली असून गेल्या अनेक दिवसांपासून या बिबट्याचा उपद्रव सुरू झाल्याने बंदोबस्त करण्याची मागणी भवरी शिवारातील शेतकरी व शेतमजूर यांनी केली आहे।
नूतन वर्षाच्या व नव्यानं सुरू होणाऱ्या BBS न्यूज नेटवर्क महाराष्ट्राला हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश उत्तमराव पगारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, एकतावादी जिल्हाध्यक्ष. आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक आहे विस्तारानंतरची. विरोधी पक्षातील प्रमुख नेते म्हणून काय अपेक्षा आहे? मंत्रिमंडळ विस्तारानंतर आजच्या बैठकीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. सरकारनं आपल्या आता महायुतीने जे काही निवडणुकीमध्ये आश्वासनं दिली, जाहीरनाम्यामध्ये लोकांना वचनं दिली, त्याची कितपत या कॅबिनेटमध्ये पूर्तता होईल याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. मुळात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ ही घोषणा केली. आता 2100 रुपये देतात की 1500 देतात याचा निर्णय मला वाटतं कॅबिनेटमध्ये, पहिल्या कॅबिनेटमध्ये सरकारने घ्यावा आणि लाडक्या बहिणींनी भरभरून मतं दिली त्यांचा सन्मान करावा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकारनं छाती ठोकून, महायुतीने छाती ठोकून सांगितलं आम्ही शेतकऱ्याला पूर्णतः कर्जमुक्त करू, कर्जमाफी करू. या